मराठा आरक्षणावरती रान उठवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्यासोबत घातपाताचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला। साल्हेर किल्ल्यावरती घडलेला प्रकार जरांगेंनी सांगतात जरांगेंच्या जीवावर कोण उठलंय असा सवाल उपस्थित झालाय। एक मराठा विजय असो, विजय असो। साल्हेर किल्ल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा जरांगेंचा आरोप। जरांगे पाटलांना स्वतःच्या जीवाची भीती। सरकारकडे साल्हेर प्रकरणाच्या चौकशीची केली आहे मागणी। मनोज जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा आरक्षणावर रान उठवणारे मनोज जरांगे पाटील आता आपल्यावर घातपाताचा प्रयत्न झाल्याचा आरोप करतायत। साल्हेर किल्ल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा जरांगेंनी केलाय। आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे, तरी आम्ही सांगितलं सरकारला। काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहित होतं ना। आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काय घातपाताचा प्रकार होता। काय असलं तर सारखं भंगारचाळे नाही करत आम्ही खेटतो त्याला। या प्रकरणी सरकारनं चौकशी करावी अशी ही मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला। त्याला धरलं तर त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं। म्हणजे मी मंगेश चिवटेनं सुद्धा हे सांगितलं हे खरं आहे का खोटं तपासा, त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी, त्याला अटक करू नका, त्याला सोडून द्या, आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही। परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा। त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं। मनोज जरांगे पाटलांसोबत घातपाताचा प्रयत्न झाला असेल तर हे प्रकरण खूपच गंभीर आहे। त्यामुळे जरांगे पाटलांनी जो संशय व्यक्त केलाय त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता मराठा समाजाकडून होऊ लागली आहे। छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।